हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच बघा, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. कारण आज जी सुरुवात आहे व्हिडिओला ती मी सकाळीच केलेली आहे. तसेच काल ज्या माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं त्याबद्दल देखील सर्वांचे खूप मनापासून हृदयातून आभारी आहे. बघा ताईंनो, घर हे प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते आणि संस्काराचं केंद्र असतं. घरातील प्रत्येक सदस्यावर काही ना काहीतरी जबाबदाऱ्या असतात. मग त्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या की घर आनंदाने, शिस्तीत आणि एकोप्याने नांदतं. तर बघा, घरातील जबाबदाऱ्या केवळ आईवडिलांपुरत्याच मर्यादित नसतात, तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर त्या वाटून दिलेल्या असतात. आईवडील कुटुंबाचा आर्थिक, शैक्षणिक व नैतिक पाया मजबूत ठेवण्यासाठी मेहनत घेतात बघा. तर मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात, त्यांना चांगले संस्कार देतात, त्यांच्या भविष्याविषयी योग्य ते निर्णय घेत असतात. तसंच मुलांवर देखील घरातल्या जबाबदाऱ्या असतात की नाही. म्हणजेच काय, तर अभ्यास नियमित करणे, घरातील मोठ्यांचा आदर करणे, जर तुमची लहान भावंडं असतील तर त्यांची काळजी घेणे, घरातील जी काही लहान सहान कामं असतात त्या कामांमध्ये मदत करणे ही महत्त्वाची कर्तव्ये आहेत. तसंच बघा, वेळेवर उठायचं, स्वच्छता राखणं, शिस्त पाळणं या देखील मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत. तर आजच्या काळात बघा, घरातील कामे जर एकत्रित केले तर घरातला ताणतणाव कमी होतो. कारण प्रत्येकाच्याच मागे काही ना काहीतरी जबाबदाऱ्या असतात आणि तर आपण त्या जबाबदाऱ्या, कामं वाटून घेतली, एकमेकांना सहकार्य केलं, समजूतदारपणा जर दाखवला तर आपला एकमेकांबद्दलचा आत्मविश्वास वाढत जातो. शेवटी काय तर बघा, घराची जबाबदारी ही केवळ एका व्यक्तीची नाही तर ती सगळ्यांची आहे. पुढे बघा, माझा श्री किती छान गप्पा मारतोय ते मी तुमच्याशी शेअर केले. आता मी नाश्ता बनवते आणि जाते, व्हिडिओचं एडिटिंग करते आणि मग जेवण झालं की मला बोलू. ओके? काय काय बनवू? तुला जे हवं ते बनव. मी तुला विचारते का रोज काय बनवू? हा, पालकची भाजी बनवू? तुला जे हवं ते बनव. मटकीची भाजी बनवू? मटकीची बनवतो. कुठे मटकी? बटाट्याची बनवतो. तुला जे पाहिजे ते बनव. आहे मटकी? नाही, मग बटाट्याची भिजवावी लागेल. बटाट्याची करते. मम्मा, या व्हाईट पोह्यांना येलो कलरचा कलर कसा येतो? त्याच्यामध्ये आपण हळद टाकतो. तर बघा, असे अनेक प्रश्न माझ्या स्त्रीला पडतात आणि मग जेवण बनवत असताना तो मला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विचारत राहतो. आता त्याला प्रश्न पडला होता, सफेद पोहे असतात तर ते पिवळे कसे दिसतात? मग त्याला मी सांगितलं, हळद टाकल्यानंतर पिवळे होतात. तर मी आज नाश्त्यासाठी मस्त असे मऊ लुसलुशीत पोहे बनवणार आहे. पोहे तर आमच्या घरात श्रीच्या पप्पांना, मला आणि जानूला फार आवडतात. तर आमच्या इकडे पोहे ही खूप आवडीने खाल्ले जातात. तर त्यासाठी बघा, जिरे मोहरीची फोडणी टाकली, त्याच्यानंतर मिरची वगैरे, कांदा छान असा परतवून घेतला तेलावरती, थोडंसं मीठ टाकलं, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची, चवीला खूप छान लागते. आणि हो, मी नेहमी पोहे करताना लिंबू ह्यामध्येच मसाल्यातच पिळून घेते, म्हणजे या फोडणीमध्ये. कारण मग वरून आपण प्रत्येकाला लिंबाची फोड अशी दिली तर सगळ्या काही पोह्यांना व्यवस्थित लागत नाही, म्हणून मी पहिल्यापासून असंच लिंबू पोह्यांमध्येच पिळून घेते. तर आता पोहे तयार झाले, ते मी साईडला ठेवते आणि आज मी तुमच्यासोबत मस्त अशी भन्नाट मेथीच्या भाजीची गरगट्टी जी रेसिपी आहे ती शेअर करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला मी ते कुकर लावून घेते, म्हणजे नाश्ता करेपर्यंत कुकर छान थंड होईल. तर मेथीची भाजी घेतली, त्याच्यामध्ये एक टोमॅटो, त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं चण्याची डाळ भिजवून घ्यायची. ती डाळ, 1 वाटी पाणी आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि याला 4 शिट्ट्या द्यायच्या. मस्त मग ती भाजी गरगटीत शिजली जाते.
तर मी तिकडे साईडला कुकर ठेवलं दुसऱ्या शेगडीवरती आणि इथे कांद्याची पात जी आहे त्याला मी फोडणी देते. तर त्यासाठी सुरुवातीला छान तेल तापवून घेतलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि मग वरूनच मी जो हिरवा तुम्हाला वाटण दिसतंय म्हणजे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण हे वाटण करून टाकलं. त्यानंतर जो कांदा आहे तो त्या पातीचा जो ओला कांदा होता तोच मी त्याच्यामध्ये चिरून टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि अशी साधी सिंपल जी भाजी आहे कांद्याची पात ती केली. आणि याच्यामध्ये जे कूट टाकलं ते मी शेंगदाणे भाजून घेत नाही, ते आबडधोबड असे कच्चे शेंगदाणे वाटायचे. माझी मम्मी अशा प्रकारची भाजी करते तर मी देखील अशीच केली भाजी आज. खूप सुंदर लागते चवीला खायला. तर आता इथे कुकर देखील तयार झालेला आहे. अशा प्रकारे गरगटी भाजी आपली शिजलेली आहे. आता इथे जी मी मगाशी कांद्याची पात ठेवली होती ती देखील शिजून तयार आहे. आता ती साईडला ठेवून दिली आणि भाजीला मी आता इकडे गरगट्या भाजीला फोडणी देते. त्यासाठी छान तेल गरम होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये फक्त मोहरी टाकायची, जिरे नाही टाकायचे, कढीपत्ता टाकायचा आणि आलं नाही सॉरी हा लसूण जो आहे तो ठेचून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो भाजीमध्ये. आणि मग एक कांदा छोटासा तो चिरायचा तो टाकायचा आणि हे जे हिरवं वाटण आहे तर त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडीशी आलं आणि लसूण हे बारीक केलं आहे, एक चिमूटभर हिंग टाकला. आणि याच्यामध्ये खरं तर चिंच वापरतात पण माझ्याजवळ चिंच नाही आहे म्हणून मी ही आमचूर पावडर वापरली आणि थोडीशी वरून कोथिंबीर देखील टाकलेली आहे. आणि हे मसाले चांगले भाजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून मग ते परतवून घेतले. आता ही जी गरगटी भाजी होती ती मी ह्या सगळ्या मसाल्यामध्ये टाकली आणि छान अशी हलवून घेतली. खायला एवढी अप्रतिम लागते ना, आपण कशी अळूचं फतफदं करतो त्याच प्रकारे ही भाजी लागते. तर त्यासाठी चिंच गूळ आवश्यक आहे पण माझ्याकडे चिंच नसल्यामुळे मी आंबटपणासाठी आमचूर पावडर वापरली. थोडासा गूळ टाकला आणि वरून मग त्याला चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त अशी जी गरगटी भाजी आहे ती झाकण ठेवून शिजायला ठेवून दिली. आता त्याच्यानंतर बघा मी पुढे आता आज बाजरीच्या भाकरी बनवणार आहे कारण मेथीच्या भाजीबरोबर नॉनव्हेज बरोबर बाजरीची भाकरी अत्यंत टेस्टी लागते खायला. आणि बघा आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे या थंडीच्या दिवसामुळे जेवढी आपल्या शरीराला ऊब मिळेल आणि कोणत्या पदार्थांपासून ऊब मिळते तर असे पदार्थ आपण जास्त खाल्ले पाहिजेत. तसेच या सिजनेबल भाज्या म्हणजेच की गाजर, वाटाणा, मेथीची भाजी, पालकची भाजी ह्या ज्या भाज्या जास्त प्रमाणात आता या सीझनमध्ये येतात तर त्या देखील आपण जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. त्याने आपल्या शरीराला प्रोटीन्स, लोह, आयर्न सगळं काही मिळतं. बघा मुलं अशा भाज्या खायला सारख्या सारख्या नानू करत असतील पण वेगवेगळे जर पद्धती वापरून तुम्ही जर त्यांना अशा प्रकारे त्या भाज्या खाऊ घातल्या किंवा या अजून काही पदार्थ खाऊ घातले तर ते नक्कीच खातात. तर मी आता इकडे बाजरीची भाकरी करणार आहे आणि आज भाकरी मी तीळ लावून करणार आहे. तर बघा अशा पद्धतीने देखील तुम्ही बाजरीची भाकरी करू शकता. भाकरी थापायची आणि वरून असे तीळ लावायचं. किंवा मग दुसरा पण तो एक प्रकार आहे, जेव्हा आपण भाकरीसाठी उंडा तयार करतो त्याच वेळेस त्याला तीळ लावून घ्यायचे. आता बघा थंडीमध्ये तीळ हे देखील खाणं खूप गरजेचं आहे किंवा शरीरासाठी देखील ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून जर तिळाची भाकरी जी असते बाजरीची म्हणजे बाजरीला तीळ लावून खाल्लेली तर ती पण खूप पौष्टिक असते. त्यासाठी मी आज अशी बाजरीची भाकरी बनवली तीळ लावून आणि खायला पण फार टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा मेथीच्या गरगट्या भाजीबरोबर ही बाजरीची भाकरी खाणे. तर बघा आता भाकरी मस्त इथे माझी झालेली आहे तयार. दिसायला पण एवढी सुंदर दिसते, छान अशी टम्म फुगलेली पण आहे आणि जेवढी सुंदर दिसते तेवढी खायला पण तेवढीच टेस्टी लागते. बघा तर ताईंनो, मग आता आज माझं मस्त साधंसुधं असं जेवण सगळं रेडी आहे. बाजरीची भाकरी, कांद्याची पात, त्याच्यानंतर जी मेथीची भाजी गरगटी केलेली आहे ती मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. मस्त अशी प्लेटमध्ये मी सर्व करते तर तुम्ही बघू शकताय. जेवढी ह्या प्लेटमध्ये ठेवलेले पदार्थ दिसायला सुंदर दिसत आहेत ना तेवढेच ते खायला देखील टेस्टी, अप्रतिम, हेल्दी, शरीराला प्रोटीन देणारे आहेत. तर नक्की तुम्ही या सगळे जे पदार्थ आहेत ते ट्राय करा आणि त्याचा आस्वाद या थंडीच्या दिवसामध्ये घ्या आणि तुमच्या शरीराला ऊब देण्याचा प्रयत्न करा.
आता बघा हे सगळी घरातली कामं जेवण वगैरे आवरून झालं. त्यानंतर आम्ही थोडं बाहेर देखील गेलो, कारण मला देवाचं थोडंसं सामान घ्यायचं होतं. म्हणजेच तेल, त्याच्यानंतर तूप संपलेलं होतं, धूप अगरबत्ती वगैरे घ्यायचं होतं. तर श्रीच्या पप्पांना अशी शनिवारी सुट्टी असते, त्यामुळे मला बरीचशी कामाचं नियोजन हे शनिवारीच करावं लागतं. तर अजून बरीच कामं पेंडिंग होती, पण म्हटलं सुरुवातीला हे महत्त्वाचं आहे, म्हणून मग एवढंच मी मार्केटमधून जाऊन पटकन घेऊन आले. आता बघा त्यानंतर ही पुढे जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ती वेळ आहे संध्याकाळी. कारण संध्याकाळचं जेवण फार बनवायचं नव्हतं, नॉर्मलच होतं. मी फक्त कढी आणि भातच केला. त्यानंतर बघा आम्ही आता इथे जी तयारी करतोय ती म्हणजे आपण खारीक खोबऱ्याचे जे लाडू बनवतो ड्रायफ्रूटचे थंडीमध्ये, तर ते खूप चांगले असतात पौष्टिक खाण्यासाठी. मग मी ऋतुजाणू आणि श्रीला देखील बरोबर घेऊन बसले, की म्हटलं मुलांची देखील थोडीशी हेल्प होईल आणि गप्पा मारत काम कसं पटकन होतं ना ताईंनो, तर समजत पण नाही. तर त्यासाठी थोडे मी अशा खारका फोडू दिल्या, नंतर बिया काढल्या, नंतर ऋतूनी खारका फोडल्या. त्यानंतर बघा हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते छोटे छोटे करायचे. आमच्या इकडे ते मशीनवरती बारीक करून देतात, पण त्यांना देताना असे खोबऱ्याचे तुकडे करून द्यावे लागतात आणि खारकामधली बीज आणि ते जे कडक भाग असतो तिच्यावरती तो काढून द्यावा लागतो. आता पुढे बघा यांची मस्ती कशी चालली ती मी शेअर केली तुमच्यासोबत. दीदीला सांगतात कॅन्डोनी बघते श्रीचे किडे बघा. या बियांबरोबर बघा श्री अशा प्रकारे खेळत होता. कार्टून मी नाही केलं. त्या मोबाईल मध्ये अर्ध बघायचे आणि अर्ध बघायचीच ना. कालच कळतो तुमचं सगळं. मला बिंडोक श्रीनाथ बोललीस ना, लेकालच कळतं. आणि तुझ्या टीचरला दाखवतो आणि तुझ्या. तर बघा ताईंनो, अशी ही बहीण भावांची लुटूपुटीची भांडणं असतात. तुझ्याशिवाय करमेना आणि तुझ्या वाचून राहावेना. करमत तर अजिबात नाही एकमेकांशिवाय. यांना पाहिलं की आपलं लहानपण आपल्याला आठवतं. तर पुढे बघा त्यांची मजा कशी चालली आहे. श्री एवढा मस्ती करतो ना, एवढा त्रास देतो. आता बघा इथे तो कॅमेरा घेऊन असं मस्ती करतोय. असं ते मटणाचे पीसेस दिसत आहेत कॅमेरामध्ये. तर बघा ताईंनो, मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे आमच्याकडे 1 महिनाभर नॉनव्हेज बंद होतं आणि आमची दीदी नॉनव्हेज प्रेमी आहे. तर जानू तिला चिडवत होती, ती अशी मस्ती चाललेली त्यांची. मग पप्पा बोलले की ठीक आहे चला मी तुम्हाला आज शोरमा आणून देतो. तर मग हे मस्त असे तिघंजणं शोरमा एन्जॉय करत होते. तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस अगदी हसत खेळत मजेत कामं करत गेला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला हे माझे व्हिडिओज फॅमिली व्लॉग आवडत असतील तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे माझ्या चॅनेलचे नोटिफिकेशन व्हिडिओचे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा नव्याने भेटू.